गुड मॉर्निंग सगळ्यांना. संडेची मॉर्निंग सगळ्यात भारी झाली, निवांत झाली. एक वेडिंग अटेंड करायला माझे मम्मी पप्पा गेलेत. सो आज घरी मी, माझी आजी, माझा भाऊ, आम्ही तिघेच आहोत. मम्मी पप्पा वगैरे आता एकदम संध्याकाळी वगैरे येतील. मी तर एक मस्त मजा करणार आहे. आणि त्याच्यात मला 3-4ला प्रणाली दिदी, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिला माझ्या व्लॉगमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल. तर मला तिच्या म्हणजे तिच्या आत्याच्या मुलीचं वेडिंग आहे. तर मला तिचा मेकअप करायला जायचं आहे. इतका काही खास मेकअप मला येत नाही सगळ्यात पहिली गोष्ट, पण तरी तिला माझ्याच हातून करायचं आहे. कारण ती बोलते बाकीच्या पार्लरवाल्या कशा करतात काय नाही, ते मेन लग्नातच चेहरा नको खराब व्हायला. पण तिला मी बोललोय तू हेअरस्टाईल वगैरे कोणाकडून तरी करून घे, मी येईल मेकअप वगैरे करायला. आणि तेच मला त्यांचं फंक्शन म्हणजे त्यांचं लग्नसुद्धा अटेंड करायचं आहे. प्रणताईच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. सो आज तुम्हाला त्याचे पण थोडेसे ग्लिम्स बघायला भेटतील. आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता आमची आजीबाई आंघोळीला गेली, तोपर्यंत मी घर आवरायचं बघते. त्याच्यानंतर मला पण हेअर वॉश करायचं आहे. मी तेल लावून चांगली चंपी केली होती केसांना. सो आता एक एक आवरते घरातलं. आणि माझ्या मम्मीची मम्मी सुद्धा येणार आहे. सो पण ते आज संध्याकाळी वगैरे येतील. त्यांना भेटायला मला म्हणजे त्यांना व्हिडिओमध्ये दाखवता येईल की नाही मला माहीत नाही आहे. पण बघू, माझी मम्मीची मम्मी आल्यावर आम्ही मासवड्याचा वगैरे प्लॅन करणार आहे. तर मी तुम्हाला मासवडीची रेसिपी नक्की शेअर करेल. ऑफकोर्स ज्या दिवशी मी असेल त्या दिवशीच करावं लागेल. इतर दिवशी तर कामावरून आल्यावर तर मला क्लासेस वगैरे हेच संपत नाही. सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर दिस व्हिडिओ. आजी बाईची आंघोळ झालेली आहे. झाली ना? तिला उलट्या झाल्या. कस काय झाली? हा, लय चहा पिलती. हा अगं, त्या काजवानी मला मळमळाचं, खाऱ्या काजवानी, म्हणून मी खातच नाही तसं. लय मळमळात त्याने, मलाही तसंच होतं त्याने. हा, नाही तर नव्हतं झालं तुला एवढ्या दिवसात. अगं त्या काजवानी मला होते म्हणून मी एकच खाल्ला. तिने माझ्या हातात दिलते, पण मी ना ते बाकीचे दिले ठेवून. पप्पानी आणलं होतं एक दिवस मला, त्याने लय मळमळ झाली म्हणून मी ठेवून दिलत. हा काय, हा मग तुला आता देऊ का चहा ऊन करून? हा का बरं? मग त्याच्या आणि काय होईल? त्याला काय लय वेळ झाला का? आता तसं मला आंघोळ करायची, आंघोळीच्या आधी म्हणलं तेवढा देते तुला. मग मी जाते आणि मग उपमा करते. पाणी भरलंय बाई आता सगळं माठात. माठ भरलं. केवढी कपडे वाळत घातलेली काढली. आता वॉशिंग मशीन लावून देते माझ्या आंघोळ झाल्यावर. किचन ऑलरेडी मी रात्रीच साफ केलेलं तसंही, म्हणजे काही भांडी वगैरे नव्हती. फक्त त्या 2-3 बॉटल भरायच्या होत्या आणि हा पाण्याचा माठ भरायचा होता. तो तुम्ही पाहिलाच मला भरताना. आता मी आजीला तेवढा चहा गरम करून देते. जास्त वेळ नाही झाला त्याला, ऍक्च्युली काहीतरी 20च मिनिटं झालेत आणि मग तिला आंघोळीला पाठवले. तिला कसं आहे, सकाळ सकाळ तिला चहाची सवय आहे. मग तिला तेवढा चहा गरम करून देते आणि मी आंघोळीला जाते. मग आल्यावर उपमा करते. आता जस्ट माझी आंघोळ झाली, एकदम फ्रेश वाटते, फ्रेश. बाबू काय करते? बघा आजीच्या पायाला कसं लागलं, दिसलं? गेली होती धडपडायला, टेरेसवर गेली आणि तिथून म्हणजे पायरी एक जरा स्टेप अशी जरा जास्त वरती होती, म्हणून आजीचा पाय तिथं पोचला नाही, म्हणून तिच्या पायाच्या मिड हाडाला लागलंय. तर आता ती माझ्याकडे पावडर मागते. पावडर देऊ तुला? उन्हात बरं वाटत आहे का? उन्हात बरं वाटत आहे? थांब देते तुला तोंडाची पावडर देऊ ना? दर तोंडाची पावडर.
काढायची कशी? हात कर बरं, हात नाही येत काय नु. दर आता कर. बस का? लाव बाबो. अवघड असतं म्हाताऱ्या माणसाचं सिरियसली. मला आलाय आता कंटाळा, पण मला आता कपडे वॉशिंग मशीनला लावायचे आणि उपमा बनवायचा खायला. आता मी जरा बिल्डिंगच्या खाली आले, म्हटलं की मॅगी मसाला जाताना घेऊन जावा आणि बघावा काय गरम गरम असे वडापाव वगैरे आहेत का. कारण एक काकू आहे, त्या वडापाव खूप छान बनवतात, तर म्हटलं एकदा चेक करावं. त्यांच्या इथे वडापाव असतील तर घेऊन जाईल आणि नसेल तर मग नाही घेऊन जायचं. आता काही पर्याय नाही आहे ना म्हणून. पण भारी वाटतं असं गरम गरम वडापाव वगैरे खायला. म्हणजे मला तर खूप आवडतो. तसं तर मम्मीने कालही घरात वडापाव केलेलेच होते, पण काय वडापाव किती खाल्लं तरी माझं मन भरत नाही. म्हणून म्हणलं एकदा बघावं आणि असेल तर घेऊन जा. तू लावून घेतला होता काय? घे लावून आता. चल काय झालं? तो काय लावून घेतला? मी गेलते ना बाहेरून लावून. अगो लय गरम गरम वडापाव होता. ते ना कैरी आणली, कैरी आज आणली. पैशाचा एक गल्ला पण आणलाय. म्हटलं आता जरा पैसे साठवावे. पैशाचा गल्ला लय गरम आहे. तो गरमच काढीत होता. काय मला काय उपमा करता येईल ना थोड्या वेळाने. छान लागत होता त्यांचा वडापाव. अगो चांगली मिरची बिरची दे. मला एखादा नुसतं खायला होईल. असा गरम गरम वडापाव मला खूप खूप आवडतो. मी माझ्या ऑफिसच्या इथे ना अशी एक कॅडबरी मिळते, ती आणली होती. मग आजी दर ग खाऊन पाय. कॅडबरी अगं लय चांगली लागत ती. एक तुकडा पाय खाऊन. बाबा आणायचा अशी आम्हाला. मला छान लागते अगं खरंच. मलाही खूप आवडते. इतकी टेस्टी लागते ना. हे वेफर्स वाली कॅडबरी आहे असं काय ते म्हणतात त्याला. हा ना, पहिले 2 रुपयाला मिळायची, आता 10 रुपयाला मिळते. मस्तच आहे. हा तू काय म्हणते? काय करू कैरीचं लोणचं? आता आता खाल्लं ना, तो आधी सांगायचं ना. आता करता येईल, लवकर जेवण करायचं आता. मला जायचं आहे प्रणालताईचा मेकअप करायला. मी तुम्हाला सकाळीच सांगितलं. तर तिकडे मला मेकअपला काय काय सामान लागेल ते मी आधीच काढून ठेवलंय. प्रायमर वगैरे हे सगळं काढून ठेवलंय. बरंच काय काय आहे. मग आता हे ह्या 2 बॅगेंमध्ये मी भरणार आहे. म्हटलं की जरा जायचंच आहे तर चांगली नीट तयारी करून ठेवावी ना, उगाच कसं पण आणि नंतर जाताना घाई. कारण आता मला परत जेवण बनवायचं आहे. त्याच्या आधी म्हटलं हे सगळं याचा सेटअप करून ठेवावा. 2-3 प्रकारच्या लिपस्टिक्स आहेत, आय शॅडो, आयलायनर, बरंच काय 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 काढलंय. एवढंच आहे सामान, दुसरं काय नाही आहे. मी काय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वगैरे नाही. मी जे यूज करते, जे नॉर्मल आहे बेसिक, ते घेऊन चालली. दॅट्स इट. आता हे सगळं मी ह्या बॅगेंमध्ये भरते पटापट. आजीसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी पिठलं भाकरी केलंय. धर ग. नको कांदा.
ते दे मला. घे का मग. चल. बस बाळा जेवायला. तुला नाही खायचं का? त्याला बेसन नाही आवडत. आता एकाला वेगळं एकाला वेगळं किती वेगळं करायचं. तेल काय करावं? त्याला कोण नाही काय करायला मोकळा. तो खायला बेसन. तू खाऊन येणार होता ना तसं पण. का नाही आला खाऊन? मीठ बीठ कसं आहे काय माहिती. मग बस ना खायला चल. जोरात झालंय. आता मला एवढं सगळं साफ करायचंय. माझी आजी गाणं म्हणते. काय म्हणते? पंढरी पंढरी तू रायाची नगरी, हडकमिनीचा जाऊ सर भरल्या बुक्याने गागरी. जोरात आहे ग. तुला कोणी शिकवलं? पिकली पंढरी माझ्या सावळ्या साधूची, पिकली पंढरी माझ्या सावळ्या साधूची, पाखर झाली न महादेव नवल परीची. पिकली पंढरी जाणार कंसाला माईन, विठ्ठल माझा बोलदने पाखरू येईन. थांब आता. आता तू काय म्हण माहितीये का? तू म्हण माझ्या इसूच्या म्हण. माझ्या माझ्या इसूच्या म्हण. माझ्या विसूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करा. खूप सबस्क्रायबर वाढू द्या. म्हण ना. खूप खूप वाढू द्या. बाय बाय म्हण आता. बाय बाय. बाय बाय बाय. असं कर. टाटा कर. टाटा बाय. मी आता फंक्शनला जाणार आहे. त्याचा नेक्स्ट ब्लॉग येईल. कारण याच्यात जर ऍड केलं तर खूप मोठा ब्लॉग होईल तो. म्हणून मी नेक्स्ट ब्लॉग त्याचा शेअर करेन तुमच्यासोबत सगळ्यांसोबत. बाय. बाय.